Hello, check. Hello, hello, check. Hello, check. Hello, 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 check. Hello. पण पाहतोय पहिल्या चेंडूचा खेळ सुद्धा या ठिकाणी झालाय मैदानामध्ये. पहिले दोन्ही बॉल मनीषच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय अल्पेजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, खुशी रेव्हेन्यूचे प्रोप्रायटर, आणि त्यांच्या माध्यमातून या दोन्ही फलंदाजांसाठी हॅट्रिक सिक्स जर येत आहेत तर 1000 रुपयांचं या ठिकाणी कॅश प्राइज असणार आहे. काय बाउन्स बॉल झाला, जबरदस्त क्रॉस सामचा या ठिकाणी वापर केला होता. पडल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी टॉस होतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. सलग 3 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळले गेलेत. गोलंदाज मनीषने काय गोलंदाजी केली आज मनीषने. मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर राहिले आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं. इथे या बॉलवरती लपेटले या बॉलला आणि सरळ मिड विकेटला येत असताना षटकार जितूच्या बॅट मधून संघर्षाचा शंकनात फुंकलाय. पहिले 3 चेंडू या ठिकाणी पूर्णपणे गोलंदाजाच्या नावावरती राहिले होते, परंतु चौथ्या बॉलवरती प्रचंड या ठिकाणी शक्तीचा वापर केला आणि टायमिंग प्रॉपर त्या ठिकाणी जुळलं होतं आणि षटकार आलाय जितूच्या बॅट मधून. इथे सुद्धा समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज जितूचा खेळ. या बॉलवरती षटकाराचा पलटवार मैदानाच्या आतमध्ये झालाय. मनीषने घेतलाय विकेट जितूची. होता है का आला या नंबर 1 ला. भारी पावर मध्ये जगतोय सचिन दादा यो जल सर्वाला. भारी पावर मध्ये जगतोय सचिन दादा यो जल सर्वाला. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावा झाल्यात फलकावरती 6. काय सुरुवात झाली गोलंदाज मनीष साठी. त्याच्या विरोधामध्ये एक षटकार आलाय नो डाऊट, परंतु त्याने विकेट सुद्धा या ठिकाणी मिळवून दिलाय आणि जितूचे एक अत्यंत महत्त्वाची विकेट या ठिकाणी मिळते. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून षटकार आला होता त्या फलंदाजाला तंबूचा रस्ता या ठिकाणी दाखवलाय. नवीन फलंदाज प्रितेश मैदानामध्ये दाखल झाले. 3rd पोझिशनवरती प्रमोट केले गेले कुठेतरी आपण पाहतोय. व्यंकटेशला थांबवलं गेले. प्रितेश चांगली बॅटिंग सातत्याने मागच्या 2 मॅचमध्ये करत आलाय. मागच्या दोन्ही सामन्यांचा जर विचार केला तर कॅप्टन फ्लॉप ठरलाय व्यंकटेश. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता, भरपूर बाहेर होता बॉल. वाईड लाईनच्या भिडताना आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये. फ्लिक शॉट, फटका चांगला, स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये आणि त्याचा फायदा मिळेल. बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. आशिषच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. नव्या सिताराचा उगव या ठिकाणी झालाय. त्याचं नाव आहे ते म्हणजेच आशिष. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं, पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्या बॅटमधून आला होता आणि इथे सुद्धा सुरुवात त्याने चौकाराने केली. 3 विकेट गेल्यात. ते न पाहता इथे सुरुवात जी करून दिली या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. कौतुक करावं लागणार आहे आशिषचा. पॉझिटिव्ह माइंडसेटने मैदानामध्ये तो उतरलाय आणि पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. धावसंख्या फलकावरती 15. पुढचा बॉल या ओव्हरमधील बॉलिंग फॅकवरती जितू. मॅजिकल बॉल जरूर होता, परंतु लाईन चांगली नाहीये. लिव्ह केलं होतं खऱ्या अर्थानं फलंदाज आशिषने. या बॉलवरती एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 16. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या तरी दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. जितूला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होती. या टीम मधील एक प्रमुख गोलंदाज, एक प्रमुख अस्त्र, आणि या ओव्हरमध्ये त्याने आतापर्यंत मागील 3 चेंडूंमध्ये 2 विकेट मिळवले गेलेत. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटच्या खालच्या भागाला बॉल त्या ठिकाणी लागला. शॉर्ट लेगला फिल्डर त्या ठिकाणी फील्ड करतायत बॉलला. एकदा मिळून झाली या बॉलवरती. आशिषला आपण पाहतोय चांगले फटके आजच्या दिवसामधून आशिषने या ठिकाणी खेळल्यात. दुसऱ्या बाजूला प्रितेश. दोन्ही फलंदाजांकडे तो क्लास आहे, टेम्परामेंट आहे, परंतु ते प्रॅक्टिकली मैदानामध्ये दाखवून द्यावं लागणार आहे. कारण समोर सुद्धा एक मजबूत बॉलिंग अटॅक आहे आणि मागील 2 सामन्यांमध्ये याच बॉलिंग अटॅकने कुठेतरी समोरच्या संघांना आपल्या समोर गुडघे टेकायला लावलं होतं आणि या मॅचमध्ये सुद्धा डोंगरीपाडा टीम समोर चांगली गोलंदाजी त्यांनी करून दाखवलंय. कटरचा वापर केलाय. पुल शॉट
चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आशिषचा ट्रेडमार्क यादी आपण पाहिला आणि तदनंतर प्रितेश ठोकतोय षटकार या बॉलवरती. ऑपर या ठिकाणी केला होता आणि बरोबर बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळाला. क्रॉस बॅटचा ऑपर त्या ठिकाणी केला फलंदाज प्रितेशने आणि प्रितेशचा क्लास या बॉलवरती पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 23-23 स्कोर कार्ड लागल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चांगले फटके या दोन्ही फलंदाजांनी मागील काही चेंडूंवरती खेळले गेलेत. विकेट पडण्याचा जो दबाव होता तो दबाव या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये सुरू आहे या दोन्ही फलंदाजांकडून आणि आतापर्यंत मागील काही चेंडूंमध्ये त्या प्रयत्नांना यश सुद्धा आलंय. प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही फलंदाजांनी मागच्या काही चेंडूंवरती केलंय. स्लोवर वनचा आविष्कार त्या ठिकाणी करण्यात आला होता. धीम्या गतीचा बॉल पाहायला मिळाला. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि या व्हॅरिएशनवरती यश मिळताना पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक झाला जितूच्या माध्यमातून, परंतु हे षटक कुठेतरी थोडंसं महागात पडताना पाहायला मिळालं जितूसाठी. एक्स्ट्रा रन सुद्धा खर्च झाल्या. 2 विकेट आले जरूर. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 23-23. प्रतीकला आपण पाहतो या स्पर्धेमधील पहिला गोलंदाज ज्याने विकेट हॅट्रिक साध्य केले आजच्या दिवसामध्ये. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं रामबागच्या विरोधामध्ये रोहन इलेव्हन रामबाग टीमला त्यांनी पराभूत केलं पहिल्या सामन्यामध्ये आणि तदनंतर जो प्रवास त्यांचा सुरू झालाय थांबण्याचं नाव घेत नाही. इथे सुद्धा पहिल्या चेंडूवरती विकेट मिळण्याची दाट शक्यता. कॉटन बॉलची संधी होती आणि ती संधी हुकू दिलेली नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलंय आशिषची या बॉलवर. फेअरचं जे शेड्यूल आपल्याला पाहायला मिळते, पहिला सामना असणार आहे एका बाजूला श्री जगमाता रावळे यांनी त्यांना फाईट करेल श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी. त्यानंतर सेकंड मॅच आपण पाहणार आहोत रामबाग गट विजेता म्हणजे या दोन संघांमधील जो संघ विजयी होईल त्यांना 2 हात करताना पाहायला मिळेल किरेपाडा संघ साहिल भोईरे अँड कंपनी आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमला या ठिकाणी बाय आपल्याला पाहायला मिळते. जवळत मॅचच्या दिशेने मनीषने प्रतीकने सुरुवात चांगली केली या षटकाची. इथे चान्स घेतला, इथे सुद्धा संधी निर्माण झाली. स्क्वेअर लेगला 1 मोर विकेट वन्स अगेन. प्रतीक या ठिकाणी पाहायला मिळतो विकेट घेत असताना आपल्या टीम साठी आणि साहिलला परतावा लागणार आहे तंबूच्या आसराला. अजून एक विकेट, अजून एक धक्का डोंगरीपाडा टीमला. पाच धक्के आतापर्यंत लागल्यात मागील 14 चेंडूंमध्ये. विकेट पडण्याचा जो क्रम आहे ना तो आतापर्यंत थांबलेला नाही आणि पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय गोलंदाज प्रतीकला. काय गोलंदाज केले, मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगला स्पीड हाताळला होता. स्पेशली पहिल्या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक तिथे मिळवली आणि या मॅच मध्ये सुद्धा हॅट्रिकची संधी या ठिकाणी आपण पाहतोय. नवीन बॅटर कुणाल मैदानामध्ये दाखल झालाय. 7व्या क्रमांकावरती कुणाल आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला प्रितेश अजूनही क्रीजवरती आहे, त्याच्यावरती भरपूर अपेक्षा, पूर्णपणे जबाबदारी दारोमदार असणार. ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातोय डीप मध्ये. लॉंगॉनवरून फिल्डर येईल जितूला आपण पाहतोय. आज फिल्डिंग जबरदस्त केली जितूने, एकदा मिळून झाली या बॉलवरती. इथून कंबर कसावी लागणार आहे फलंदाज प्रितेशला, कारण महत्वाचा हिरा आहे, कोहिनूर आहे खऱ्या अर्थानं आणि या कोहिनूरला चमकणं या मॅच मध्ये गरजेचं असणार आहे. समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट ही बॅटल असणार आहे. चांगला कॉन्सेप्ट मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला प्रितेश ज्याच्या बॅटमधून आपण मोठे फटके पाहिलेत आणि त्याला फाईट करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय प्रतीकला. ऑफ साईडला या ठिकाणी चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. स्क्वेअर कट चांगला खेळलाय, पॉइंटला पाठलाग सुरू आहे. मनीषचा बॅकअप त्या ठिकाणी मिळालाय.
2 धावा मिळून जातील या बॉलवरती. भरपूर वेळेनंतर आता फलक पुढे सरसावताना आपण मागील 2 चेंडूंमध्ये पाहिलं आहे, कारण सातत्याने विकेट जात होते, धक्क्यांवरती धक्के या ठिकाणी लागत होते बॅटिंग करणाऱ्या टीमला. तिथून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रितेश या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल त्याच्या सोबतीला आहे, कुणालकडे सुद्धा ती ॲबिलिटी आहे मोठे फटके मारण्याची, परंतु या सिच्युएशनला तो डिफिकल्ट टास्क बनलाय. बॅट स्विंग प्रचंड वेगाने केला होता त्या ठिकाणी. प्रितेशला दुखापत झाले. प्लीज फर्स्ट एड किट घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. आमच्या व्हॉलंटियर्सला मी विनंती करतोय, प्लीज आपण फर्स्ट एड किट घेऊन जा मैदानामध्ये. पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये व्हॉलंटियर्स. प्रचंड वेगाने त्या ठिकाणी बॅट स्विंग केली होती, कंट्रोलमध्ये कुठेतरी नव्हता आणि पायाला दुखापत त्या ठिकाणी झालंय फलंदाज प्रितेशच्या. श्री जागमाता रावले टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर कृष्ण मंडल चाफेवाडी संघाचा कर्णधार, प्लीज आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. क्वालिफायर चे सामने जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, जो पहिला सामना श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी आणि त्यांना 2 हात करत असताना आपण पाहतोय, त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत श्री जागमाता रावले. सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या 2 संघांमधील जो संघ विजयी होईल आणि तो संघ 2 हात करेल किरेपाडा संघासोबत. पुन्हा एकदा प्रितेश दुखापतीतून सावरतोय. कसोटी असणार आहे खऱ्या अर्थानं प्रितेशची या मॅच मध्ये. दुखापत त्याला झाले. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 26 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. प्रितेश दुखापतीतून सावरतोय. अजूनही या ओव्हरमधील 1 चेंडू चुकेल बाकी आहे. प्रत्येकाने चांगली गोलंदाजी मैदानामध्ये केले. ज्या पद्धतीनं सुरुवात त्याची झाली, 2 विकेट सुरुवातीस मिळवले आणि एंड ऑफ दी ओव्हर सुद्धा चांगली कामगिरी करत असताना चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पूर्णपणे प्रितेश दुखापतीमध्ये, त्यामुळे मोठे फटके खेळणं त्याच्यासाठी अवघड झालंय लेग बायच्या रूपामध्ये. हे एक धाव आलंय. म्हणजेच काय, शेवटच्या ओव्हरमध्ये आता प्रितेश स्ट्रायकिंगवरती असणार आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 चेंडूंवरती या ठिकाणी चांगले मोठे फटके खेळावे लागणार आहेत. कुणाल एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहू शकताय फलंदाज प्रितेश. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत श्री जागमाता रावळे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी. अर्थातच ब्ल्यू आर्मी फाईट करेल श्री जागमाता रावळे टीमला. गोलंदाजी मार्कवरती राजदीपला आणला गेलाय. या सुद्धा गोलंदाजाने प्रभावित केले. प्रत्येक गोलंदाजाने आपलं एक वेगळं डेडिकेशन या स्पर्धेमध्ये दिलंय. एक वेगळी छाप प्रत्येक गोलंदाजाने सोडले. पहिले षटक हाताळत असताना मनीष चांगली सुरुवात करून देत असतात. त्याचबरोबर विकेट सुद्धा त्या ओव्हरमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि सेकंड ओव्हरमध्ये जितूचा क्लास आपण पाहिलाय. तिसऱ्या षटकामध्ये प्रत्येक सातत्याने विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये असतो आणि स्लॉग ओव्हरमध्ये इकॉनॉमी मेंटेन करण्याचं काम राजदीप करत असतो. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी झाला होता. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. फिल्डिंग चांगली झाली, एकदा पूर्ण केले. दुसरे धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये आपण पाहिलं फलंदाज प्रितेशला, परंतु दुसऱ्या बाजूला या ठिकाणी सहमत नव्हते कुणाल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजांचं पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावरती आपण पाहिले. पूर्णपणे अधिराज्य आपण पाहिलं या सामन्यावरती. ज्या पद्धतीनं सुरुवात झाली, सलग 3 डॉट बॉल आले होते. जितूच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला होता, परंतु तदनंतर पूर्णपणे संथ गतीने खेळ सुरू राहिला. प्रितेशच्या बॅटमधून मध्यंतरी एक षटकार आपण पाहिला होता, परंतु त्याला सुद्धा दुखापत झाले. तो सुद्धा इंजर्ड झालाय. ओव्हर फुल टॉस. इथे मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. शतशक येत आहेत. जितू आले होते याआधी. जितूचा स्टँडर्ड फिल्डिंग मध्ये त्याने दाखवलाय, स्पेशली पहिल्या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळालंय.
धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 32 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. कुणालकडून अपेक्षा भरपूर आहेत येणाऱ्या 4 बॉलमध्ये. स्पेशली आपण पाहिलं होतं मनाचे राज्य वेडी चषकामध्ये काय बॅटिंग केली होती कुणालने आणि तोच फलंदाज सध्या स्ट्रायकिंगवरती आहे. शरीर यष्टी पाहता कोणी विचार करू शकत नाहीये, परंतु भरपूर स्ट्रेंथ या फलंदाजामध्ये, तो टेम्परामेंट या फलंदाजामध्ये. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला स्क्वेअर लेगला पाठवून दिलंय. फ्लॅट 6 येताना पाहायला मिळते कुणालच्या बॅटमधून. षटकार 6 धावा. षटकार या ठिकाणी आपण पाहू शकतायत. फलंदाज कुणालच्या बॅटमधून आलाय. चांगला नॉक मैदानामध्ये खेळतोय. 36 धावा फलकावरती लागल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकाराला राजदीपच्या विरोधामध्ये पुढचा बॉल. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालू होता. बॅट अँड बॉल मध्ये प्रॉमिसिंग कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धीम्या गतीचा बॉल होता जो वेग गोलंदाज त्या ठिकाणी एक्सपेक्ट करत होता, तो वेग दिलेला नाहीये राजदीपने या बॉलवरती. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी पाहायला मिळतील. स्लॉग ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केलेल्या आहेत. इथे सुद्धा चांगला ऑफकट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर आतमध्ये आला होता. एकदा मिळून जाईल. आता या शेवटच्या बॉलवरती फलंदाज प्रितेश स्ट्रायकिंगवरती असणार आहे, जो एक प्रमुख फलंदाज आहे आणि स्लॉग हिटर सुद्धा आहे. पण तो स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंग करण्यासाठी जास्त संधी त्याला मिळालेली नाहीये. शेवटच्या बॉलवरती संधी मिळालाय. आता या बॉलवरती रिझल्ट चांगला हवा आहे, निर्णय चांगला हवा आहे. या शेवटच्या बॉलवरती काय रिझल्ट असणार आहे, बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने की बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. लास्ट बॉल, शेवटचा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलाय. शतक त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांना बीट करून बॉल सरळ निघून जाईल. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार या ठिकाणी संघाला योग्य स्थानावरती घेऊन गेलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अजय दर्शवत आहेत. धावा झाल्यात फलकावरती 43 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 44 धावांचं टार्गेट समोर उभं केलं गेलं. चला टॉस साठी या श्री जागमाता रावले टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी संघाचा कॅप्टन. चला टॉस साठी आपण यायचं आहे. आदरणीय सन्माननीय आपण पाहू शकतायत रवींद्र भोईर सरांचं या ठिकाणी आगमन झालं. एक आदर्श शिक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. रवींद्र भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे एक पेशाने शिक्षक आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी झालंय. जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये. राजदीप वजे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. चार षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. ऑल दी बेस्ट बोथ टीम्स. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. क्वालिफायर चे जे सामने आपण पाहतोय त्याचा पहिला सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एका बाजूला श्री जागमाता रावले आणि त्यांना फाईट करत असताना श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी, या 2 टीम मध्ये ही बॅटल आपण पाहणार आहोत. टॉस आपण या ठिकाणी करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी संघाचा कॉल या ठिकाणी असेल. सुरेंद्र या ठिकाणी कॉल करतील. कॉइन स्पिन केला जाईल. राजदीप वजे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते छापाचा कॉल या ठिकाणी केलाय. अजूनही निर्णय आलेला नाहीये. काटा आलाय म्हणजे टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच आशिष यांनी. आशिष, प्रथम टॉस जिंकल्यानंतर कसं वाटतंय? खूप आनंद होत आहे. असं वाटतंय आज खूप वर्षांनी जसं टॉस जिंकलेला आहे. यस, टॉस किती इम्पॉर्टंट होता या मॅच मध्ये? खूप महत्त्वाचा होता, कारण क्वालिफायर मॅच आहेत आता सर्व, तर टॉस खूप जिंकणे महत्त्वाचेच आहे. कालच्या दिवसामध्ये शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार, तर हिमेशचं कौतुक कसं व्यक्त कराल शॉर्ट बाईटमध्ये? खूप चांगला शॉट होता. मला माहित होतं की तो शॉट मारू शकतो, कारण एक चेंडू 6 धावा असताना. टॉस जिंकला, काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. ऑल द बेस्ट. सुरेंद्र, टॉस किती इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी?
टॉस खूप महत्त्वाचा होता, परंतु आज पहिला टॉस हरलेलो आहे. आज टीममध्ये काही बदल आहेत, हो, बदल आहेत. त्यांची कमी कुठेतरी भासेल. होय हो, नक्कीच. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस साठी जिंकले तर म्हणजेच श्री जागमाता रावले टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील. दीपेश जिकंडी सर, ओट यू. धन्यवाद हार्दिक. ओळख मॅचच्या दिशेने स्पर्धेच्या 5व्या दिवसामधील ही अंतिम लढत आहे. जो संघ जिंकणार तो अंतिम 5 मध्ये प्रविष्ट होणार. सचिन दादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपला मानाचा त्रिवार मुजरा. कारण आजच्या दिवसामधील आपण विचार केला तर हा 7वा सामना. घड्याळामध्ये 3 वाजलेले आहेत. परफेक्ट मॅनेजमेंट. चला फलंदाज आता घाई करा. वेळ न दवडताना, वेळेची दिरंगाई न करताना आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यावा. जय हनुमान चटाळे संघ 11च्या सरासरीने 44चं टार्गेट सेट करण्यात आलंय निर्धारित 4 षटकांमध्ये. खूप सुंदर मॅनेज केलेला आहे या स्पर्धेला. 6 षटकांचे, 5 षटकांचे, 4 षटकांचे सामने. युवा वर्ग फार मोठ्या संख्येने आपल्याला बघायला मिळाला. सुयोग पाटील अगदी पहिल्या दिवसापासून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करतायत. सचिन दादा पाटील यांची प्रचंड मेहनत अगदी आपल्याला पाहायला मिळते. आज आमच्या साथीने ॲज अ स्कोरर अजय भोईर यांची मेहनत. वैभव भोईर ते ऑलराऊंडर आहेत. पंचांची भूमिका देखील अदा केलेली आहे. प्रवीण भोईर, दिवेश भोईर. प्रत्येक तरुणाने केलेलं सहकार्य जे आहे ते उल्लेखनीय. मैदानाला देखील मेंटेन करण्यासाठी प्रवीण भोईर यांची खूप चांगली मेहनत आपण पाहिलेली आहे. संपूर्ण अमरदीप जलसारचा हा ग्रुप आणि त्यांचं हे नेटकं सुसज्ज सुशोभित सुटसुटीत आयोजन. वळ्यात मॅचच्या दिशेने पहिलं षटक घेऊन साहिल बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 44 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. मिडल ऑफ द बॅट कनेक्ट करू शकले नाही. फुल फेज ऑफ द बॅट कन्वर्ट होऊ शकला नाही. त्या कारणास्तव सरळ फॉलो थ्रू मध्ये निघून आला. साहिलच्या हातामध्ये तो चेंडू. डॉट बॉल. श्री गणेश डोंगरीपाडा. आपल्या गोलंदाजीसाठी हा संघ ओळखला जातोय. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. खूपच सबमरीन स्वरूपामध्ये चेंडू रिलीज झाला. पंच दर्शवत आहेत बाईज च्या स्वरूपामध्ये सिंगल ऍड केली जाईल धाव फलकामध्ये. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये गुणवत्तापूर्ण गोलंदाजीच्या बळावर तिसऱ्या फेरीपर्यंत श्री गणेश डोंगरीपाडा हा संघ मात्र पोहोचलेला आहे. आता बघूयात अंतिम 5चे दरवाजे खुले करण्यासाठी कशा रीतीने ते गोलंदाजी करतायत. प्रतीक ऑन स्ट्राइक. फुलटॉस दिला. ऑन साइड लॅक लॉफ्टेड स्ट्रोक. मिड विकेटच्या दिशेने टोलने जंगा आसमानी टोला. प्रतीकच्या बॅटमधून षटकार. थारा नाहीये. प्रतीक सारखा एक अनुभवी फलंदाज. यावेळेस मात्र चेंडूची लेंथ बदलली. टप्पा देखील चेंज केला. ऑप्शनच्या पुष्कळ पलीकडे डॉट स्वरूपामध्ये सांगता होते. 7 धावा आहेत फलकावर. वन्स अगेन सर्व काही ऍक्शन रिप्ले बघायला मिळाला. ॲज इट इज अशा स्वरूपामध्ये हा चेंडू हाताळला गेलाय. आणखीन एक निर्धाव स्वरूपातील चेंडू रिलीज केला जातोय साहिलच्या माध्यमातून. जो षटकार आला होता त्याची कसर कुठेतरी भरून काढण्याचा प्रयत्न करतोय साहिल. हा शेवटचा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल. ऑप्शनच्या पलीकडे सफल तर झाले होते, परंतु चेंडूची गती बदलली. चेंज ऑफ पेस.
प्रयत्न तर केला होता प्रतीकने, परंतु ते साहिलची दाद द्यावी लागेल. शेवटचा चेंडू मात्र तेज तर्रार गतीने हाताळला आणि तेथे बीट झाला प्रतीक. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती एकेर होतोय. 7 धावा आहेत फलकावर. खूप सुंदर षटक हाताळलेला आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि त्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील 37 धावांची आवश्यकता आहे. जय हनुमान चटाळे या संघासमोर. क्रिकेटचा खेळ का महत्व आणि का इतकं वेळ आहे क्रिकेटचं, कारण हा मैदानी खेळ आहे. येथे बरेचसे तुमचे सुप्त गुण विकसित होत असतात. आताची तरुण पिढी जी सर्व काही मोबाईलच्या मागे आहे, मोबाईल मधील पबजी सारखे गेम खेळण्यामध्ये व्यस्त आहेत, परंतु ते न करताना क्रिकेट सारखा खेळ जर तुम्ही खेळला तुमचा फिटनेस जरूर वाढू शकतोय. मानवी आयुष्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण गोष्ट काय असेल? पैसा नाही, तुमची पद प्रतिष्ठा नाही, तर तुमचं काटक आणि मजबूत शरीर. आणि ते मेंटेन ठेवण्यासाठी, ते मिळवण्यासाठी मोबाईलच्या दुनियेतून बाहेर पडणं गरजेचं आहे. क्रिकेट सारखा मैदानी खेळ जो तुम्हाला यश देखील दाखवतो, अपयश देखील दाखवतो. हार जीत, तुमचे अनेक सुप्त गुण, विजय पचवणं, अपयश पचवणं, सर्व काही गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. आणि म्हणून या मैदानी खेळांचं महत्व खूप मोठं आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फलकावर 7 या अंकावर. षटक क्रमांक 2 मध्ये मिस्टर रक्षित. वाईट बॉल. बघा, आपण श्री गणेश डोंगरीपाडा संघाचा विचार केला तर व्यंकटेश यांचं यष्टी रक्षण देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. खूप सुंदर. यष्ट्यांच्या मागून जो यष्टी रक्षक असतो तो मैदानातील केंद्रबिंदू असतो. त्याला संपूर्ण संघाला लीड करण्याचं काम जमलं पाहिजे आणि ते काम करतोय व्यंकटेश. गोलंदाजाला चार्ज करणं, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलणं, फुलटॉस दिला खूप सुंदर पद्धतीने. वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या सेंटर वरून फटका सजवत असताना आलाय चौकार. जितूची बॅट पहिले काही चेंडू शांत राहिले होते. 3 डॉट बॉल फेस केल्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने चौकार खेचलाय. धावफलक जाऊन विसावलंय. 12 या अंकावर. पहिल्या षटकामध्ये तुलनेने धावा कमी आल्या, रिक्वायर्ड रन रेट मध्ये थोडीशी वाढ बघायला मिळाली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कुठे ना कुठे ती कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु दुसऱ्या बाजूने रक्षित देखील कमी नाहीये. आज खूप चांगली गोलंदाजी केलाय. चेंडू कॅरी नाही करू शकले रक्षित तेथे आणि त्याचा फायदा उचललाय. बाईटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव फलकामध्ये समाविष्ट केले जाते. आतापर्यंत 13 धावा झालेल्या आहेत 13 स्कोर कार्डवर. सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर स्वतःचा इतिहास श्री गणेश डोंगरीपाडा संघाला आठवावा लागेल. तिसऱ्या फेरीपर्यंत केवळ गोलंदाजीच्या बळावरती आलेले आहेत. मनाची राजे वेढी या संघाच्या विरोधात असं वाटत होतं की यश त्यांना पराभूत करणार, परंतु तेथे आपण क्लास पाहिला रोहितचा आणि त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलेलं नाहीये. लोअर फुलटॉस स्वरूपातील चेंडू मिड ऑफ मध्ये थोडीशी लगबग, थोडासा खुशाल चेंडूपणा दाखवला क्षेत्ररक्षकाने. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट होईल. 14 धावा झालेल्या आहेत फलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ विद्यमान स्थितीमध्ये आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक, उत्साहवर्धक नेत्र दीपक, नेत्र लोचक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम, मादक, अनुवादक, अनुपम, निरुपम, अमरदीप चषक जलसार 2025. क्रिकेटची रणधुमाळी धुमत चक्रे, रणसंग्राम, महासंग्राम. आज शेवटचा दिवस आहे. येथे देखील फटका फसला. एक क्षेत्ररक्षक ट्रॅक्टर करतायत चेंडूला, परंतु प्रॉपरली पोहोचत नाहीये. तोपर्यंत दोन्ही फलंदाज जितू अँड प्रतीक यांच्या माध्यमातून खूप सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहू शकला. तेथे सहजगत्या डबलचं रोटेशन झालेलं आहे आणि तत्पूर्वी 16 धावा या फलकावर. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली, षटक क्रमांक 2 मधील 5 चेंडू फेकून परिपूर्ण झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत रक्षितने. एकही गडी गारद झालेला नाहीये. ही जमेची बाजू जय हनुमान चटाळे संघाकरिता. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. येथे देखील केवळ एलिव्हेशनच मिळालंय, डिस्टन्स कव्हर करू शकलेला नाहीये. चेंडू सुंदर जल कंप्लीट केला जातोय रोहित च्या माध्यमातून. गुड कॅच ऑफ क्वालिटी.
2 षटकांचा खेळ ऑफिशियली एंड होतोय. फलकावरती आहेत 16 धावा. 44 धावांच्या प्रत्युत्तरादाखल पुनश्च एकदा श्री गणेश डोंगरीपाडा संघातील गोलंदाजांचा दबदबा आहे या सामन्यामध्ये. 28 धावा अजून देखील करायच्या आहेत. 12 चेंडूंमध्ये रिक्वायर्ड रन रेट आहे 14च्या घरामध्ये. 14च्या सरासरीने घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. नम्र विनंती आहे. टाइम इज मोर दॅन मनी. वेळ कधीच कुणासाठी थांबत नसतो. तसेच बाईक ज्या आहेत आम्ही प्रेमळ विनंती करतोय बघा, त्या गल्लीमध्ये बाईक्स पार्क करू नका. यस, तिथून ग्रीन सिग्नल येतोय. आमच्या कमिटीचे मेंबर्स तिथे आहेत. प्रदीप भोईर खूप मेहनत घेत आहेत आणि तिथून ग्रीन सिग्नल आला प्रदीप भोईर यांचा की मी आहे, मी लक्ष देतोय. प्रचंड मेहनत. माझ्या गावाचं नाव मोठं व्हावं, अमरदीप जलसार संघाचं नाव मोठं व्हावं म्हणून प्रदीप भोईर आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप, त्यांची मेहनत लक्षात घेण्यासारखीच आहे, नोंद घेण्यासारखी आहे. 16 धावा आहेत फलकावर. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. 28 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं इक्वेशन इथे पाहायला मिळतं. न खसता न डगमगता खेळावं लागेल या मॅच मध्ये. सेल्फ कॉन्फिडन्स दर्शवावा लागेल. म्हणतात ना की सत्य हे कल्पितापेक्षाही अद्भुत असतं आणि त्या सत्याच्या शोधात जात असताना स्वतःचं बुद्धिचातुर्य, हार्ड वर्क, संयम, कॉन्सन्ट्रेशन, जिद्द, चिकाटी सर्व काही गोष्टी दाखवण्याची आवश्यकता आहे मॅच मध्ये. सरळ बॅटचा वापर आहे. वायडिश लॉंग ऑन परिकक्षेच्या दिशेने सजवलेला फटका. या आधीच्या 2 सामन्यामध्ये जितू चमकला होता, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहू शकतात मिस्टर प्रतीक यांनी जबाबदारी उचललेली आहे. येथून 22 धावा करायच्या आहेत 11 चेंडूंमध्ये. खूप सुंदर फलंदाजीचं पृथक्करण. सध्या तारणहार बनलाय जय हनुमान चटाळे संघाकरिता. प्रतीक हा फलंदाज. या सत्रातील दुसरा षटकार त्याने वैयक्तिक स्वरूपामध्ये परिपूर्ण केलाय. 11-22चं समीकरण. जितू आहेत बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागेल. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडूंवरती एक नवीन संघर्ष असतो आणि त्या संघर्षाच्या वाटचालीमध्ये जरी षटकार आला असेल तरी देखील तुम्ही पुनरागमन करू शकतायत. 1 ते 2 चांगले चेंडू रिलीज करावे लागतील. इनसाइड आउट. प्रतीकच्या बॅट मधून आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट फटका, सर्वकालीन, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ शॉट ऑफ द डे. रोहित शर्माच्या आठवण यावी, विराट कोहलीच्या आठवण यावी. काय फटका खेळलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह बघा, स्लॉट मध्ये दिलं होतं चेंडूला. स्ट्रॉंग बॉटम हँड, हाय बॅक लिफ्ट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडूने केले हवाई सफर. प्रतीकचा क्लास या फटक्यामध्ये होता. ट्रेडमार्क पॅटर्न शॉट. 28 धावा. खऱ्या अर्थाने संत रोहिदास प्रीमियर लीग मधील गाजलेला क्रिकेटपटू. सद्यस्थितीमध्ये जलसारचं क्रीडांगण गाजवतोय. धावफलकाला त्याने पंख लावलेले आहेत. 29. 29 धावा स्कोर कार्डवर. आदरणीय सन्माननीय रवींद्र मधुकर पाटील साहेब, जलसार गावाचा आभूषण, सरांना मी विनंती करतोय आपण सन्मानाने या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. अमरदीप चषक जलसार या स्पर्धेअंतर्गत आपल्या शब्द फुलाने आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. ओढ्यात मॅचच्या दिशेने जिथे धावसंख्येला खूप चांगली गती प्रदान करत असताना प्रतीक पाहायला मिळत आहेत. 3/0 30 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. येथून 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि 14 धावांची आवश्यकता अजून देखील आहे. जय हनुमान चटाळे टीमला आकाशवर्तक आणखीन एक हार्ड हिटर बॅटर फलंदाजी मार्कवर. येथे खराब चेंडू आहे. पंचांचा इशारा. महेंद्र भोईर सक्सेसफुल या स्पर्धेला घेऊन चाललेले आहेत. 5 दिवसांमध्ये खूप मोठं नाव साई स्पोर्ट्स सरावली या संघाला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर आणणारे आणि अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वातील प्रत्येक खेळाडूशी सलगीचे संबंध असणारे महेंद्र भोईर सध्या आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. ब्रँड ऑफ सरावली. सबमरीन डिलिव्हरी. जबरदस्त कमबॅक केला जितून या षटकामध्ये. षटक जर आपण पाहिले अधिकृत स्वरूपामध्ये ॲक्युरेट 2.5
षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. फलकावरती आहे 31-31 धावा. आणखीन एक वाईड आलाय. बघा एखादा गोलंदाज जेव्हा वाचण्याचा प्रयत्न करतो तेव्हा थोडेसे स्वैर चेंडू पाहायला मिळतात. जेव्हा तो अटॅकिंग गोलंदाजी करतो तेव्हा मात्र विकेट टू विकेट. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. मिड विकेट आणि काउफेज ऑर्थोडॉक्स इक्वेनॉक्स परिक्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. पूर्वी सिंगल येईल आणि सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे 33-33 या अंकावर. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 6 आणि कंपल्सरी चेस असताना 11 धावांची आवश्यकता जय हनुमान चटाळे या संघासमोर अजून देखील आहे. खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. आता गोलंदाजी मार्कवरती आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय जो गोलंदाज ठरलेला आहे त्याला आणलं जाईल. छोटा पॅकेट बडा बम बडा धमाका. मूर्ती लहान कीर्ती महान. रोहित वरती सर्व काही दारोमदार असणार आहे. याआधी मनाचे राजे वेडी संघाच्या विरोधात असं वाटलं होतं की श्री गणेश डोंगरीपाडा संघ पराभूत होईल, परंतु रोहितने स्वतःची गुणवत्ता दाखवली. संघासाठी संकटमोचक मॅन ऑफ क्रायसिस बनला आणि संघाला विजय मिळवून दिला. खूप चांगली गोलंदाजी. त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य जर आपण पहिल्या धीम्या गतीने चेंडू हाताळतो, खोरवट टप्प्याला प्राधान्य देतो, वाईड ऑफ द ऑफ स्टंप ही त्याची लेंथ असते. गती परिवर्तन तो चांगलं करतो. वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं पृथक्करण आहे त्याच्याकडे. वय कमी आहे, टॅलेंट मोठा आहे. रोहित गेम चेंजर आहे. स्वतःच्या कामगिरीमध्ये सातत्य राखेल का हे बघण्यासारखं आहे. आयुष्यामध्ये तुम्हाला लाखो करोडो व्यक्तींचा जरी विरोध असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तामध्ये जिंकण्याची धमक असते. ती धमक येथे रोहितला दाखवावी लागेल. चला गाई करा. संयोजन समितीची विनंती आहे. आज ग्रँड फिनाले देखील आपल्याला कंप्लीट करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. आकाश वर्तक सारखा एक महानायक आहे सध्या बॅटिंग स्टान्सवर. एका बाजूने सिनियर, दुसऱ्या बाजूने ज्युनियर. रोहित पहिला चेंडू घेऊन फ्लिक केलेला आहे चेंडूला. अनसाइडला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खूप चांगली सुरुवात झालेली आहे. जितूच्या माध्यमातून चांगलं कार्य त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती विकेट आले. बघा रोहितने मात्र आजच्या दिवसामध्ये एक गोष्ट दाखवून दिली की जसा भारतासाठी जसप्रीत बुमराह डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे, जसा इंग्लंड करिता ख्रिस जॉर्डन डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे, तसंच श्री गणेश डोंगरीपाडा संघाचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून माझं नाव अदबीने आणि आदराने तुम्ही घेतलं पाहिजे. त्याच्या संपूर्ण दिवसभरामध्ये रोहितने दाखवून दिलाय. आता समीकरण बनलंय 5 चेंडूंचा काही शिल्लक आणि 11 धावांची आवश्यकता. खूप सुंदर प्रेशरला तो एकंदरीत हँडल करतोय. परफेक्ट टप्प्यावर त्याची गोलंदाजी होते. आकाश वर्तक यांना बाद करण्यासाठी त्यांनी ऑफ स्टंपला टार्गेट केलं. परिपूर्णरित्या बॅट अँड पॅडच्या मध्ये सेंटरला चेंडू ठेवला आणि गती चांगली प्रेझेंट केली. तिथे बीट झाले. फ्लिक करण्यास त्यांना भाग पडलं. टायमिंगचा थोडासा अभाव झाला आणि काऊ फेज मध्ये तो झेल कंप्लीट. 5 चेंडू शिल्लक, 11 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. मनीष आलेले आहेत नव्याने फलंदाजी करता. स्ट्राईक रोटेट करून प्रतीकला घेऊन येतील का? येथे खराब चेंडू आहे. वाईट बॉल. स्वैर चेंडू डिलिव्हर करण्यात आलेला आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. कंपल्सरी चेस आहे. 10 धावा करायच्या आहेत. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डीप स्वीपर कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या सेंटरला एक क्षेत्ररक्षक घेण्यात आलाय. वायडिश लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. त्यानंतर मिड ऑफ परिक्षेत्रामध्ये सिली मिड ऑफ लोअर फुलटा स्वरूपातील चेंडू. साहिल जीवाच्या आकांताने चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न करतायत. फेकी स्वैर झाली आणि त्या स्वैर फेकीचा फायदा जय हनुमान चटाळे संघाला मिळाला आहे. सामन्याची परिभाषा बदललंय. धाव फलक जर आपण तपासून पाहिलं तर वेगाने 37-37 या अंकावर जाऊन विसावलेले आहे. 7 धावा दूर आहेत विजयापासून. चार चेंडू शिल्लक, 7 धावांची आवश्यकता.
बघा रोहितच्या गोलंदाजीचं जर आपण आखीव आकलन केलं, जसा फलंदाज पुढे येतोय तो पायांना प्रॉपर टार्गेट करतोय, परंतु फलंदाजाचं मी इथे कौतुक करेन, त्याने देखील खूप सुंदर पद्धतीने खोदून काढलं चेंडूला. शेन बॉन्डची थोडीशी आठवण करून देतो. अशाच प्रकारे शेन बॉन्ड त्यांच्याकडे गती जास्त होती आणि फलंदाजाच्या बॉडीला मात्र ते टार्गेट करायचे. 4-7चं समीकरण आहे. रोहित पुढील चेंडू घेऊन लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साइडला, वाईडिश लॉंग ऑन परिकक्षेमध्ये. ज्या फलंदाजाकडे हा सामना जिंकवण्याची क्षमता होती तो प्रतीक देखील येथे तंबूच्या आश्रयाला परतला गेलाय. रोहितचा फॉर्म पुनश्च एकदा श्री गणेश डोंगरीपाडा संघाकरिता कारगर ठरतोय. 3-7चं समीकरण बनलेलं आहे. काय भन्नाट गोलंदाजी. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बॉलर मिस्टर रोहित, डोंगरीपाडा संघाचा ब्रँड, एक रायझिंग स्टार, नवतरुण उगवता सितारा आपल्या स्वयंप्रकाशाने संघासाठी विजय खेचून आणण्याचं कार्य करतोय. अजयजी काल देखील आपण पाहिलं होतं अशाच पद्धतीने प्रफुल्ल मेहर केळवे संघाचा गोलंदाज ज्याने 5व्या चेंडूपर्यंत चांगली गोलंदाजी केली. नंतर एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता होती, तेथे हिमेश घरत आले, त्यांनी षटकार खेचला. याचा अर्थ काय आहे तर अजून देखील जय हनुमान चटाळे संघाकरिता हा सामना परिपूर्णरित्या जीवित आहे. काहीही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. 3 बॉल रिमेनिंग, 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन फलंदाज आदित्य आलेले आहेत 5व्या क्रमांकावर. काय घडेल, काय बिघडेल, कोण करेल वार, कोण करेल पलटवार, हा एकच क्वेश्चन मार्क आहे. बघा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याला त्याने प्राधान्य दिलंय. इथे मी व्यंकटेशचं कौतुक करेन. खूप चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड. समय सूचकता म्हणजे नेमकं काय ते इथे दाखवून देण्यात आलं. यष्टीरक्षण खूप सुंदर झालेलं आहे श्री गणेश डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून. खूप चांगल्या रीतीने चेंडूला उंजळीमध्ये विसावून घेतलं. त्यानंतर पाहिलं की कोणत्या एंडला धोका आहे, लगेचच डेंजर एंडला धावत आला आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केलं. आता 2 चेंडूंचा खेळ तेथे शेष आहे. विजयासाठी आपण पाहू शकता 7 धावांची आवश्यकता आणि अशातच नवीन फलंदाज अनुभवी क्रिकेटपटू मैदानाच्या दिशेने प्रस्थान करू लागलेले आहेत 6व्या क्रमांकावर. मिस्टर मनीष. 2-7चं हे समीकरण. रोहितला मात्र हॅट्स ऑफ करावं लागेल. काय प्रेशरला हँडल करतोय. रिलीज पॉइंट वरचा कंट्रोल, टप्पा हाताळण्यासाठी दाखवलेली ॲक्युरेसी, लेंथ अँड लाईन मधलं व्हेरिएशन, भरपूर काही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. हा चेंडू प्रचंड निर्णायक आहे या सामन्यामधला. पंच इंटरेस्टेड आहेत. लाला मुकादम यांचा इशारा आलाय. विमर वन. थोडस कंट्रोल ढासळलं. सामना अगदीच रंजकतेने शृंगारलेला आहे. जे समीकरण 2-7चं होतं ते आता 2-6 मध्ये येऊन पोहोचलेला आहे, विसावलेला आहे. आता फ्री हिटचे संकेत देखील दिलेले आहेत पंचांनी. नो चेंडू नंतर वाईड लेंथ हाताळली. चेंडू हवेमध्ये आहे. फ्री हिटचा हा बॉल दुसऱ्या धावेसाठी वळालेले आहेत. इथून 2 धावा पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. एका चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 4 धावा करायच्या आहेत. मनीष आहेत फलंदाजी मार्कवर. कालच्या दिवसामध्ये हिमेश घरत हे नाव संपूर्ण पालघर जिल्ह्यात चर्चेला आलं, कारण 1-6चं समीकरण असताना षटकार त्याने खेचला. इथे मनीष ती कामगिरी करणार का, हा क्वेश्चन मार्क. लेट 90 मध्ये आपण पाहिलं होतं, 90-80 मध्ये आपण पाहिलं होतं. जावेद मियादाद एका बाजूने फलंदाजी करत होते, चेतन शर्मा गोलंदाजी करत होते. 1-4चं समीकरण होतं आणि तेथे मात्र षटकार आला होता जावेद मियादादच्या बॅटमधून. येथे देखील 1-4चं समीकरण आहे.
एक गेंद चेस 4 रनों की जरूरत, कंपल्सरी चेस हा नियम आहे. चौकार तर खेचावाच लागेल. नियमावलीशी कटिबद्ध राहून तुम्हाला खेळावं लागतं. अत्यंत दर्जेदार, चित्तथरारक, चित्तवेधक, चित्ताकर्षक, उत्कंठावर्धक, रोमहर्षक, हाय व्होल्टेज सामना. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना काय सांगते? शेवटच्या चेंडूकरिता उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक एक्स्ट्रा कव्हर, एक वाईडिश लॉंग ऑफ. ऑन साइडला काउफेज आणि वाईडिश लॉंग ऑन घेण्यात आलाय. लॉंग लेग रिक्त आहे, डीप फाईन लेग रिक्त आहे, लॉंग स्टॉप रिक्त आहे, डीप बॅकवर्ड पॉइंट रिक्त आहे, डीप स्वीपर कव्हर देखील रिक्त आहे. एक चेंडू शिल्लक, 4 धावांची आवश्यकता. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या या सामन्यासाठी. व्हॉट अ सुपर मॅच. रोहित थोडस स्लो डाऊन तर करणार गोलंदाज. हा रणनीतीचा भाग असतो. कॉन्सन्ट्रेशन खचवलं जातं फलंदाजाचं. रिषभ पंतने हेच केलं. पायाला दुखापत नव्हती, परंतु जेव्हा 30 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता होती, जाणून बुजून फिजिओला बोलावलं होतं. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका या अंतिम सामन्यामध्ये रोहितने देखील तेच केलंय. त्याचं वय कमी आहे, परंतु क्रिकेटिंग ब्रेन त्याचा शार्प आहे आणि म्हणून त्याने दाखवलं की मी फंबल झालोय असं. 1-4चं हे इक्वेशन. कडवी लढत. युट्यूबच्या माध्यमातून देखील आता 600 पेक्षा जास्त प्रेक्षक जोडले गेलेत. येथे मात्र जबरदस्त फटका कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये इतिहास रचलाय मनीषने. टॉप 5 मध्ये जबरदस्त. बघा, दोन्हीही दिवसांमध्ये अंतिम 5 मध्ये प्रविष्ट होण्याकरिता या आधीच्या दिवसामध्ये हिमेश घरत हे हिरो बनले होते, ते मनीष हिरो बनलाय. 1-6चं समीकरण, 1-4चं समीकरण. अमरदीप चषक जलसार ही स्पर्धा विक्रम यज्ञांसाठी, सुवर्ण यज्ञांसाठी ओळखली जाणार. कालच्या दिवसामध्ये अंतिम 5 मध्ये प्रविष्ट व्हायचं होतं. पहिले 5 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने प्रफुल्ल मेहर यांनी हँडल केले. शेवटच्या चेंडूवरती हिमेश घरत यांनी षटकार घेतला. आजच्या दिवसामधील डेथ ओव्हर स्पेशालिस्ट रोहितने 5 चेंडू खूप चांगले हाताळले, परंतु शेवटच्या चेंडूवरती मनीष चटाळेगावचा हा सुवर्ण हिरा, ज्याने मात्र सुवर्ण यज्ञ रचला, जबरदस्त फिनिशर बनला आणि अंतिम 5 मध्ये जय हनुमान चटाळे संघाला प्रवेश मिळवून दिलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्ड लक. श्री गणेश डोंगरेपाडा, दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं ही नम्र विनंती आहे. उत्कंठेने सजलेला, शृंगारलेला रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या गळ्यामध्ये टाईत बनून मिरविणारा हा सामना जो झालेला आहे परिपूर्ण. अंतिम 5 संघ मात्र या स्पर्धेअंतर्गत समोर आलेले आहेत. पहिल्या दिवसामध्ये श्रीकृष्ण चाफेवाडी, दुसऱ्या दिवसामध्ये किरईपाडा, तिसऱ्या दिवसामध्ये जय महाराष्ट्र चिखलपाडा, चौथ्या दिवसामध्ये जागमाता रावळे आणि 5व्या दिवसामध्ये जय हनुमान चट्टाळे. असे 5 संघ अमरदीप चषक जलसारच्या 2025च्या पर्वामध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेले आहेत. त्या सर्वांचं अभिनंदन. पराभूत संघांचं मनापासून कौतुक. आता आपण वळूयात अंतिम फेरीच्या सामन्याकडे, जिथे 2 संघ एकमेकांच्या विपक्षात उभे टाकतायत. एका बाजूने जागमाता रावळे एक चित्तथरारक विजय मिळवून, चला गाई करा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फलंदाज आपण देखील फटाफट जायचं आहे. श्रीकृष्ण चाफेवाडी